ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. बोल हाय गाईज. बोल हाय गाईस. तर दुपारचे वाजले आहेत 12:30 आणि मी आत्ता ब्लॉग चालू केला. मायराचं आवरत होते, खूप लेट झालं तिला आज जायला. 12:30ची शाळा होती, तर आता 12:45 होत आल्या आणि मग ती निघाली शाळेत. मग माझे आवरायचे आहेत कामं आवरायचे ते. तर गाईज, त्या दिवशी मी जो व्हिडिओ शूट केलेला परफ्यूमचा, तर तो आज येणार आहे माझ्या इंस्टाग्राम आयडीला. जाऊन तुम्ही नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. तर माझी इंस्टाग्राम आयडी तुम्हाला माहीतच आहे, कॉल मी कोविश. तर जाऊन नक्की बघा, खूप छान व्हिडिओ आहे. आणि आज फ्रायडे, तर मी आज नक्की नवीन काहीतरी ट्राय करणार आहे. आणि पाऊस पण मस्त खूप छान चालू आहे बघा, पाऊस पण खूप छान चालू आहे. तर आज मी बहुतेक भिजेल पण आणि पावसामध्ये व्हिडिओ काढेल. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तो गुरु बघा आज कसा खेळतोय, काय करतो? माया खेळतो. काका बाबासाहेब, दादू गाणं बोल. बाबासाहेबानं दिलं. तर गाईज, गुरु इतका बडबड करतो, गाणी पण इतकं बोलतो. बाबासाहेबांनी दिलं ते गाणं खूप छान बोलतो. बोल. तर आता घरात कोणीच नाही, मी एकटीच आहे आणि काम आवरायचे आहे. तर चला, विशाल यायच्या अगोदर काम वगैरे आवरून घेते, आवरून ठेवते आणि बाहेर जाते. आणि मग तुम्हाला दाखवते आज मी काय काय करणार आहे. आज माझी दिवसभराची मजा. तर ब्लॉग मध्ये राहा. तर हे गाईज, मला लागलेले भूक. तर मग मी आले हरिदास मध्ये. मी विशालला बोलत होते मला काहीतरी नॉनव्हेज झालं, पण विशालने नॉनव्हेज झालं तर डायरेक्ट हरिदास मध्ये घेऊन आले. का हो हरिदास मध्ये का घेऊन आले? त्याला पण तर नॉनव्हेजच खायचं होता. दादू दादू हाय गाईज कर. माळ खेळतो तो. तर मी ऑर्डर केली आहे, अजून ऑर्डर आली नाही, तर मी ऑर्डर केली. आता बघू आल्यावर मी तुम्हाला दाखवते विशालनी काय काय ऑर्डर केलंय. तर गाईज, फायनली ऑर्डर आली आहे. ऑर्डर मध्ये आला आहे पनीर, बटर पनीर, व्हेज पुलाव, गुलाबजामुन, डाळ, चना मसाला, चपाती, पापड, कांदा, लिंबू आणि हे विशाल. तर विशालला प्यायचा आहे थम्सअप, तर विशाल मागवत आहे थम्सअप. गुरु बघा कसं जेवतोय. तर गुरुला खायचे आहे त्यातले चणे. तर काय जरा जेवण तुम्हाला भेटते थोड्याच वेळात. गुरुला खायचे होते मावा गुलाबजामुन, तर परत एकदा गुलाबजामुन मागवले गुरुला आणि विशालला खायसाठी. काय गुलाबजामुन खाताय? एवढे आवडता गुलाबजामुन? मला तर रसगुल्ला आवडतो बाबा. मावा बघा खायला किती टेस्टी वाटतंय. हे बघा, एकदम असा रसामध्ये लतपत झालेला आहे ना. आणि आलाय आपला मुखवास. हो, जेठालालचं ध्यान आलं मला मुखवास बघून. तर काय वाटतं किती बिल येईल? बस, एवढं कमी तर नाही येणार. तर गाईज, परत एक मुखवास आणून दिला त्यांनी बघा. आणि मुखवास फक्त जेठालाल खातो, मी बघितलेलं आहे जेठालालचं. तर बघू खोलून किती बिल आले. काय वाटतं तुम्हाला किती असेल? 200. मी सांगू माझा एक अंदाज सांगू, 250च्या आसपास. ठीक आहे. तर गाईज, विशालने अंदाज लावलाय 200 आणि मी लावले 250च्या आसपास. तर बघू दोघांमधून कोणाचा अंदाज
राईट खोलू खोलू भरायचं तुम्हालाच आहे बरोबर खरा. तर गाईज खोलला मी बिल. हो कोणाचा अंदाज बरं तर गाईज बिल बघा 250 आलाय नॉट 200. काय बोलायचंय हा काय बोलायचंय बोलत एवढं की यांचं हॉटेलचं किचन तिथं पण आता ना तिथं जाऊन मी बोलत काय बोलत ते मला. पण माझा अंदाज खरा निघला ना. आता तू करू लागतं तर किचन नाही चालला आता. तर काय 250 बिल आलाय. तर त्याला गुलाबजामुन तर मला खायचा नाही गुरुला खायचाय. तर त्याला यानंतर थोडस काहीतरी घ्यायचं आहे घरातलं सामान. तर गाईज आम्हाला घ्यायचं होत्या उषा घरातल्या उषा खराब झाली त्याच्यामुळे आलो आहे उषा घ्यायला. तर हे बघा उषा. तर विशाल गादी बघताय कारण नेक्स्ट वीक मध्ये गादी पण घ्यायची. गादी खराब व्हायला लागली आमची म्हणजे पूर्ण ती अशी दबून गेली आहे अशी. तर त्यामुळे झोपायला त्रास होतोय पाठ वगैरे दुखतीये. ते गुरु बघा. तर आम्ही हे पिल्लोज घेतले ते हे छोटे मायरान गुरुसाठी आणि हा मोठा माझ्यासाठी आणि विशालसाठी घेतलाय. तर विशाल बघताय गादी. तर आम्ही आलो आहे फर्निचर मार्केट मध्ये 2 नंबरच्या फर्निचर मार्केटला. गुरु काय झालं गादीचं आणि ते 8 8:30 त्या गादीचे ती पण चांगली होती. त्याची 10,000 रुपये. ही जास्त हॅवी का? आता त्यांनी सांगितलं आपल्याला तर आणखी कमी करते घ्यायला आलं तर. अच्छा आता हे घेतलेत का? घेतलं तर घेतले त्याला गाईड तर गाईज फायनली घरी आलो. मायराला पण घेऊन आली. मायराला भूक लागलेली तर तिला मॅगी बनवून दिली. हा बोल काय बोलायचंय. तर बघा हाय गाईज बोल हाय गाईज. तर ब्लॉग चालू केलं का हाय गाईज करतो आणि मग कसं पळतो बोल. तर गुरुला डाळिंब खूप आवडते तर त्याला डाळिंब सोलून दिली. आणि हे बघा मी पिल्लोस घेतले. हे 2 छोटे गुरुला आणि मायराला आणि ते 2 मोठे मला आणि विशालला. हे बघा हे छोटे छोटे आणि ते मला आणि विशालला. आणि त्याला कवर पण घेतले. तर बघू झोपून. वाव खरंच गाईज इतकं छान वाटते ना. इतके मुलायम इतके नरम आहेत. तो खरंच खूप छान वाटतो. तर बघा सांडून टाकलं सगळं. कोणी सांडवलं कोणी सांडवलं. तर गाईज गुरु इतका परेशान करतो ना. असं खायला काय घेऊन आलं ना तर असं खात नाही. सगळं सांडवलं. तर खाऊ नको त्या नको खावा आता. हा नको खावा. तर गुरु बघा कसा खेळतोय. आणि बघा मायराला बनवली मॅगी. तर ती खाती मॅगी. गुरु खेळतोय. गुरुचे पप्पा आंघोळ करते आणि मी बसले. जरा चप्पल वगैरे घ्यायला जायचं होतं विशालसाठी. आणि नेक्स्ट वीकला माझा बर्थडे आला आहे तर मला कपडे पण घ्यायचे होते. खूप खर्च आहे गायचा. आता बर्थडे आलाय. बहिणीची एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट साठी पण कपडे घ्यायचे. ते खूप खर्च आहे खूप. तर बघू विशालला इतका खर्च झेपतो का. खर्च तर करावाच लागणार आहे कारण घरी फंक्शन आहे म्हटल्यावर. तर जाणार आहे आता परत बाहेर. आले ओली झालेले कसं तरी वाटत होतं ओलं झालं तर. आणि आमच्या घरी एक छोटा बेबी पण आलाय. माझ्या मामाच्या मुलीला मुलगी झालीये. एकदम क्यूट अशी मुलगी झालीये मस्त. आणि तिने आता व्हिडिओ कॉल केलेला तर मग मी व्हिडिओ कॉलवर बघितली तिला. ती पण गावीच राहते. तर आता गेल्यावर तिला पण भेटायचंय. तिच्या बेबीला ड्रेस वगैरे घ्यायचा आहे. तर तोही ब्लॉग काढेल मी तुम्हाला दाखवेल. बेबी पण दाखवेल तुम्हाला. माझी मामाची मुलगी पण दाखवेल ती. तर चला खरंच काय
कंटाळा आला तर आहे खूप जायचा, बट जावं लागेल. मला मार्केटला पण जायचंय, भाजीपाला पण घ्यायचा आहे. आणि या पोरांनी बघा गाडीचा आरसा पूर्ण तोडून टाकलाय. म्हणजे ना काहीच असू ते व्यवस्थित ठेवत नाही, सगळं तोडून टाकता. तर चला भेटूया आपण, बघू मी कोणती चप्पल घेता विचार. गुरु बघा कसं करते बघा. तर काय गेस करा हे असं का करतोय आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर गाईज मी आले आणि माझ्या बहिणी संग कानाच्या, नाकाच्या, घशाच्या दवाखान्यामध्ये. आता तुम्हाला मी सांगते का तिचा दुखतोय घसा आणि विशाल आहेत भैरे, कान भैरे ना, कान हा कान भैरे आहे हा वाला. आपण तर विचार करा ऐकत कसा असेल. ती बोललेलं लगेच ऐकतो, पण नाही का मी असं जर बोलते ना कपडे घ्यायचे ते कधीच नाही ऐकणार. आता बघा तुम्हाला मी लाईव्ह दाखवते. कपडे घ्यायचे तुम्हाला 500 रुपये देऊ का? दे ना. बघा गाईज, कपडे घ्यायचे बोलले तर नाही, 500 रुपये देऊ का बोलले तर लगेच बोलतात दे ना. आणि ही माझी बहीण, तिला ती चेहरा ती बोलती मी मला दाखवू नको कारण मी हिरोईन दिसते आज त्यामुळे. बघा तर ती बोलते आज मी हिरोईन दिसते, मला दाखवू नकोस, उगाच तुझे सबस्क्रायबर जास्त वाढतील, व्हिडिओ जास्त व्हायरल होईल, त्यामुळे ती सस्पेन्स ठेवते मी. रोहितची मम्मी आणि ती आहे रुईची मम्मी. तर हा आहे हॉस्पिटलचं नाव सांगा. डॉक्टर प्रशांत पाटील गायकवाड. नायकावाड नाही, हॉस्पिटलचं नाव उमा. हे बघा उमा हॉस्पिटल. तर हा बघा नाक, बघा नाक, घसा आणि कान. आईचे का कान कान. तर कानाचा आहे, त्याच्या बाजूला सिंगिंगचं काय म्हणतात तो त्याला, सिंगिंग क्लासेस. त्याच्या बाजूला आहे सिंगिंग क्लासेस. तर काही चला तिची अपॉइंटमेंट होती, आता तिचा नंबर आले, बघू डॉक्टर काय बोलतात. मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर काही झालं आमचं हॉस्पिटल, तिचा चेकअप वगैरे झाला. तर डॉक्टर तिला बोलला की तू ऑइली खाऊ नको, ऑइली खाल्लं तर तुझ्या गळ्याला सुजन येईल. तर ती विचारते मी नॉनव्हेज खाऊ का, म्हणजे ती नॉनव्हेजची खूप दिवाळी बघा. तर बघा पाऊस चालू आहे खूप, आम्हाला घरी निघायचंय, पाऊस चालू आहे. दवाखाना तिथं बंद झाला, मेडिकल पण इथं बंद झालं ना आम्ही इथं भूतावानी उभा आहे ना. गरीब लोक आजची वाट बघतात. आणि गाईज आम्ही जिथं बी गेलो ना तिथून लोक पळून जातात, काय माहिती का हो असं. दोघं बहिणी सांगाल तर मला वाटायला लागेल. तर गाईज बघा हिचा चेहरा तुम्हाला कधीच नाही दिसणार, कारण ही चेहरा तुम्हाला दाखवणारच नाही. पण माझ्यापेक्षा सुंदर नाहीये, सुंदर तर मीच आहे. बघा किती हसते. चेहरा जमील होईल पण नंतर जमील जाते ते. हा चेहरा तुम्हाला कधी दिवसा सांगू का साखरपुड्यामध्ये, तेव्हा मी तुम्हाला आठवण करून देईन की हा होता तो चेहरा हॉस्पिटल वाला आहे ना. 9 तारखेला नाही 1 तारखेला नाटक मी रिव्ह्यू 9 तारखेला आहे रिव्ह्यू म्हणजे आम्ही रिलीज करणार आहे 9 तारखेला चेहरा. आणि तेव्हा ही चेहरा दाखवेल, पण कारण का मेकअप केलेला राहील ना, तेव्हा सुंदर दिसत राहील. माझ्यापेक्षा तर नाही दिसणारे, पण तरी तिला खूप सुंदर दिसतो. तिला बोला फेस दाखव. फेस नाही, ते मोठे मोठे लोक कसे फेस सगळीकडे दाखव, रिव्हील नंतर करेल. म्हणजे हिचे फॅन्स लोक बघतील उगाच म्हणून. तुझ्यापेक्षा जास्त फॅन्स लोक माझे, गाईजच्यापेक्षा जास्त फॅन्स माझे. तर गाईज मी तुम्हाला सांगते, मी त्या दिवशी जो परफ्यूमचा व्हिडिओ काढलेला म्हणजे शूट केलेला तो माझ्या इंस्टाग्राम आयडीला टाकलेला आहे. तुम्ही जाऊन लवकरात लवकर बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आणि माझ्या आईचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, कॉल मी कोविश आहे ना. आणि सध्याला आता युट्यूबला आम्ही लिंक पण केलाय. हो, आणि युट्यूबला बी लिंक आहे माझी इंस्टाग्राम आयडी, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. तर गाईज पाऊस आहे तर मला मोबाईल पावसामध्ये धरता येणार नाही, तर हा ब्लॉग इथं सेंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब ज्यांनी नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. बाय.